संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता कोणत्या दिवशी येणार? सोबतच संजय गांधी निराधार योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता कोणत्या तारखेला येणार? या संदर्भातली एक महत्त्वपूर्ण खात्रीशीर माहिती मिळालेली आहे, जी आपण आपल्या सर्व महाराष्ट्र राज्यातील तमाम दिव्यांग बांधवांपर्यंत, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत, विधवा भगिनींपर्यंत, सोबतच इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेचे जेवढे काही लाभार्थी आहेत त्या सर्वांकरिताची जी माहिती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे मित्रांनो. तर हो मित्रांनो, मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार येत्या महिन्याचे जे अनुदान आहे तुमचे महिन्याचे, तर ते अनुदान तुम्हाला आर्थिक वर्ष संपणे आणि आर्थिक 2026चं जे नवीन आर्थिक वर्ष आहे ते चालू होण्याच्या मध्ये, म्हणजे बरोबर जवळपास बजेटच्या अगोदरच 5 मार्चला तुमच्या खात्यावर जमा होण्याची वितरण प्रक्रिया सुरू होऊन जाणार आहे. आणि नंतर एप्रिल महिन्यापासून विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे 1 तारखेपासून, दर महिन्याच्या 1 तारखेपासून तुमचे अनुदान, हक्काचे अनुदान तुमच्या खात्यावर जमा होण्याकरिता जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे. त्यामुळे एप्रिलपासून जे अनुदान आहे, एप्रिल 2026 पासूनचे अनुदान तुमच्या खात्यामध्ये 1 तारखेपासून दर महिन्याला जमा होत राहील. या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट मिळालेली आहे मित्रांनो. तरी सुद्धा या व्यतिरिक्त एप्रिल संदर्भातले काही अपडेट, काही चेंजेस, काही बदल असले, काही आले तर नक्कीच तुमच्या सर्वांपर्यंत सर्वात अगोदर पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. आता महत्त्वाचा विषय जो आहे की ज्याप्रमाणे जानेवारीमध्ये वेळ लागला, पूर्ण महिना निघून गेला, फेब्रुवारीमध्ये सुद्धा जवळपास अर्धा महिना लागला, त्याप्रमाणे परत एकदा आता थेट मार्च एंडिंगपर्यंत आपल्याला पैसे मिळणार नाहीत का, असा खूप लाभार्थ्यांमध्ये संभ्रम होता. तर तो संभ्रम कुठे ना कुठे आता दूर झालेला आहे, क्लिअर झालेला आहे, चित्र स्पष्ट झालेलं आहे की ताबडतोब मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये 5 मार्चलाच तुमच्या खात्यामध्ये हे अनुदान तुमच्या खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात होणार आहे मित्रांनो. तर मित्रहो, मी आपणा सर्वांना परत एकदा सांगू इच्छितो की मागच्या बऱ्याच दिवसापासून ज्या संदर्भात मी काही अपडेट, काही तारखा देण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुम्ही सर्वांनी तारखा विचारल्याच्या नंतर माझ्याकडे तारीख असती तरच मी तुम्हाला तारीख सांगितलेली आहे. ज्यावेळेस तारीख नसली, अपडेट नसली, तर मी तुम्हाला थांबण्याकरिता सांगितलेलं होतं. आणि ज्यावेळेस तारखा सांगितल्या, कुठे ना कुठे जवळपास 60, 70, 80% ज्या तारखा खऱ्या ठरलेल्या आहेत, त्यानुसार वितरण प्रक्रिया आणि खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे. आपण मागच्या बऱ्याचशा व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं असेल मित्रांनो. एखाद्या वेळेस कमी जास्त झालेलं असेल ते मी सुद्धा मान्य करू शकतो, काही वरिष्ठ पातळीवरील तांत्रिक अडचणी, आणि ज्या तारखांमध्ये सांगितलं त्या तारखांमध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये वितरण सुरू झालेलं सुद्धा होतं, परंतु काही कारणास्तव ते वितरण थांबवण्यात आलं. ज्यामध्ये 2 कारणं होते की आचारसंहिता आणि सोबतच निधीचा अभाव. कारण की कागदपत्राची पडताळणी सुरू होती, दिव्यांग बांधवांचे कागदपत्र अजूनही पडताळणी सुरू आहे, त्यांचे कागदपत्र तहसील कार्यालयामध्ये त्या प्रक्रिया सुरू असल्यामुळे ते वेळ लागत आहे. त्यामुळे तुम्हाला मी वेळोवेळी व्हॉट्सअपच्या चॅटबुटच्या माध्यमातून तुमच्या तक्रारी नोंदवण्याकरिता सुद्धा माहिती, अपडेट दिलेली आहे. ती नक्कीच करत जा, ती नक्कीच उपयोगी ठरते. त्याला हलक्यामध्ये घेऊ नका. तहसील कार्यालय तुमच्यासोबत थेट संवाद साधते, तुमच्यासोबत कागदोपत्री व्यवहार करते. तुमच्या घरापर्यंत तहसील कार्यालयामध्ये येऊन तुमच्या तक्रारीचं निवारण काय झालं, स्टेटस काय आहे, ते पोस्टाच्या माध्यमातून येते मित्रांनो. तर मित्रहो, आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या येणाऱ्या हप्त्याच्या, मार्च महिन्याच्या अनुदानाच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातली एक महत्त्वपूर्ण अपडेट, गोड बातमी, दिलासादायक बातमी आपणा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि आपणा सर्वांना नेहमीप्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली बातमी, गोड बातमी, अपडेट सुद्धा नक्कीच आवडली असेल, विश्वासार्ह वाटली असेल. तर मित्रो, या व्हिडिओच्या माध्यमातून जर कोणी नवीन असेल तर त्यांनी सुद्धा अशीच वेळोवेळी विश्वासार्ह माहिती आपणा सर्वांपर्यंत मी पोहोचवू शकेन. याकरिता नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या, बेल आयकॉनचे बटन दाबून घ्या, व्हिडिओला लाईक करून घ्या. आणि महाराष्ट्र राज्यातील तमाम संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना, दिव्यांग बांधवांना, विधवा माता भगिनींना, सिनियर सिटीजनना ही गोड बातमी पोहोचावी, याकरिता नक्कीच त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा तुमचे आभार मानतील आणि त्यांना सुद्धा एक मदत होईल मित्रांनो. तर मित्रो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या नवीन उपयोगी माहितीसह आणि नेहमीप्रमाणे अजून एका गोड बातमीसह. तर मित्रो, या व्हिडिओमध्ये थांबूया. धन्यवाद.